नमस्ते मैत्रिणींनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. तर आज आपण शिलाई मशीनविषयी माहिती पाहणार आहोत. ही माझी स्पीडची मशीन आहे, बघू शकता तुम्ही. हाय स्पीडची मशीन आहे. स्वागत या कंपनीची आहे. 2 वर्ष झालं मी घेतलेली, चांगली चालत आहे. म्हणजे नाही का, काहीही प्रॉब्लेम नाही आहे तिला घेतल्यापासून, व्यवस्थित चालत आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते आज कशी आहे ती, सेटिंग कशी आहे तिची, ती स्पीड कितीपर्यंत आहे त्याचं, ते कष्ट कमी जास्ती कसं स्पीड करायचं, आपल्याला कितीवरती ठेवायचं, ते आपण सगळं पाहूयात. तर हे बघा, इथं दोरा आहे. हा दोरा हा आपल्याला टिपसाठी दोरा येणार आहे. आणि हा मी बॉबिन भरण्यासाठी नाही का, आपल्याला कोणत्या कलरमधून पाहिजे ते कलरसाठी इथे लावून ठेवलेलं आहे. तर इथं बघा, हे असं बॉबिनसाठी दोरा आहे. हे बघा, हे बघू शकता तुम्ही. हे बघा, हे मी बॉबिनसाठी घेतलेलं आहे, दिसतंय. आणि हे बघा, ही अशीच आहे. ह्यात असा गोल करायचा, असा गोल करायचा आणि बॉबिन घेऊन बॉबिनला असं ॲडजस्ट करायचा. म्हणजे नाही का, आपण मशीनला कुठल्या पण भरतो ना तिथून, आणि असं इथं लावून ठेवायचा. हे चकली तिथं, हे बघा असं मी लावलं. आणि त्यानंतर हा खटका असा ठेवायचा. आणि आपण मशीन चालू केली की आपोआप आपली बॉबिन भरते इथं. आणि हे बघा, मी हा दोरा आपल्याला डायरेक्ट टिपेसाठी येतो खाली. हे बघा, मी असं इथून ओवून घेतला आहे. मी तुम्हाला ओवून दाखवते परत एकदा सगळा काढून. हे बघा, मी तुम्हाला ओवून दाखवते सगळा. हे बघा, इथं पहिल्यांदा इथं भरायचं आपल्याला. पहिल्या स्टार्टिंगला हात ठेवायची दोरची मुंडी इथून. हे बघा, असा इथून ओवून घ्यायचा. इथून ओवला, आता परत ह्या होलमधून ओवायचा. इथं एक दुसरं होल आहे बघा शेजारी, मधलं होल सोडायचं आणि त्याच्या शेजारून ओवून घ्यायचं आपल्याला. हे असं ओवून घेतल्यानंतर परत आपल्याला इथं एक छोटंसं होल दिसतंय, त्यात ओवून घ्यायचा. आणि तिथून आपल्याला ह्या चकलीत गोल रिंगात स्प्रिंगची दिसते अंग, तिथून खाली घ्यायचा. तिथून खाली अजून एक होल दिसते बघा, इथे दिसत असेल तुम्हाला छोटंसं होल, त्यातून आपल्याला ओवून घ्यायचं आहे. हे बघा, असं ओवून घ्यायचं आपल्याला. आणि परत आपलं ह्याच्यात ओवायचं. हे बघा, असा इथे एक छोटीशी तार आहे, त्यातून खाली घालून घ्यायचा. तिथून असं वरती काढायचं. तिथून पुढे आपल्याला यात ओवायचा. दिसतोय तुम्हाला? हे बघा, दिसत असेल. हे बघा असा. आणि इथून असं बरोबर इथं आपला सगळा ओवून झालेला आहे. मी तुम्हाला ओवून दाखवलं सगळं व्यवस्थित. आणि आता आपल्याला इथून खाली सुईमध्ये ओवून घ्यायचं आहे. हे बघा, मी सुईमध्ये ओवून घेतलं आहे. तर मी तुम्हाला दाखवते टिप मारून कशी टिप येते ह्याची, स्पीड किती आहे ते पण दाखवते. तर हे बघा, मी लाल कापड घेतले. मी खाली बॉबिन पण लावून घेतली. बॉबिन इथं बॉबिन आहे खाली लावायची. हे बघा, इथं आतमध्ये बॉक्स आहे खाली त्याला पूर्णपणे. ही अशी बॉबिन आहे. ह्याची बॉबिन नाही का, आपण आपल्या मशीनची असते सेम तशीच असते. तसा दोरा वगैरे काढून घ्यायचा त्याचा, काही नाही. आणि लावून टाकायची. हे बघा, अशी बसवून घ्यायची. तर मी तुम्हाला टिप मारून दाखवते. हे बघा, आता आपण ह्याच्यावरती टिप मारून घेऊया कापडावरती. तुम्हाला दाखवते मी कशी टिप येते. हे बघा, स्पीडमध्ये अशी टिप येते आपली मशीन. आपल्याला इथं पायाने टच करावं लागतं. हे बघा, खाली तुम्हाला दाखवते. हे बघा, हे आपलं स्टँड हे आहे पायाचं. तर थोडं टच केलं की मशीन आपली चालू होते. हे बघा, थोडंसं टच करायचं, दुसऱ्या मशीन का जास्ती नाही करायचं. हे बघा, अशी टिप बसते. टिप छान येते, एकदम फिनिशिंगमध्ये येते. कुठेही दोरा वगैरे उडत नाही किंवा काही नाही, असं काही प्रॉब्लेम येत नाही ह्या मशीनला. मशीन पण छान आहे. इकडे बघू शकता तुम्ही, आपली बॉबिन पण भरती आहे. इकडे बघू शकता आपली बॉबिन कशी भरते आपोआप दोऱ्याने. बघा, दिसत असेल तुम्हाला ही बॉबिन, हा दोरा बरोबर बसते. तर चला आपण इथलं बघूया. आता आपण इथं स्पीड कमी जास्ती करायचं ते बघूया.
हे बघा आता हे बघा मी 1500वरती चालवते, म्हणजे स्पीड आपण तिथं फार कमी केलं तर इथून आपण वाढवू शकतो. हे बघा 1600 झालं, 1700, 1800, 2000पर्यंत असं आपण इथून वाढवू शकतो. आणि इथून आपल्याला कमी करायचं आहे किती आपल्याला पाहिजे तेवढं. तर मी तुम्हाला 2000वरती दाखवते चालवून मशीन किती फास्ट चालते ते बघू शकताय तुम्ही. हे बघा आवाज पण खूप जोरात येतो आणि चालते पण खूप फास्ट. तर आपल्याला ब्लाऊज शिवायसाठी एवढी फास्ट लागत नाही मशीन, त्यासाठी आपण स्पीड आपलं कमी करून घेऊया. हे बघा तर आपण 1500वरती आपल्याला मापात चालते, म्हणजे मला चालवते नवीन 1000वरतीच चालवायची. त्याच्या खाली पण होतं, आपल्याला जेवढं कमी पाहिजे तेवढं पण आपण करू शकतो. हे बघा मी 900 केलं, 1000वरती करून बघूया. हे बघा एवढी स्लो चालते. त्याच्यापासून पण आपल्याला कमी नाही का, तुम्हाला नवीन सवय लागत तोपर्यंत कमी स्पीडवरती चालवा. हे बघा असं पण आपण चालवू शकतो. मी 1500वरती चालवते कारण माझा हात पण बसला आहे. ज्यांचा कोणाचा जास्ती बसेल ते 2000पर्यंत पण चालवू शकतात. असं काय नाही की नाही का, सरळ टिपा वगैरे असल्यानंतर जर स्पीड वाढवलं तरी चालतं. तर हे बघा इथं बघा आता ही आपली सुई खाली आहे, मी दोरा काढून घेते. हे बघा आपली सुई आता खाली आहे. तर आपल्याला तिला वरती घ्यायचं असेल तर तुम्हाला दाखवते मी ही करून. हे सुईचे आपली सुई आता खाली आहे, तर आपल्याला वरती काढायची म्हटल्यानंतर हे बघा हे बघा वरती राहिली. हे इथं दाबून परत हे इथं दाबायचं, आता खाली राहील. हे बघा आता खाली गेली. तर आपल्याला हे खून दिसते ना, ही ती वरती सुई येणार आणि ही ती खाली जाणार. असं आहे. एकदा दाबून परत इथं दाबलं की ही वरती राहिली. बघू शकताय तुम्ही सुई. आणि परतनी हे दाबलं, हे आपण परतनी दाबलं तर हे आपले टोक वरती जाणार आणि खाली जाणार. हे बघा आणि परत इथं एसवरती दाबून घ्यायचं. हे बघा आता आपलं खाली राहिलं टोक असं आहे. आणि आपल्याला लाईटची पण सोय नाही का, आपल्याला म्हणजे लाईट कमी असेल तर आपण लाईट लावून पण शिवू शकतो. इथे लाईटचं पण बंद करायचं चालू करायचं ऑप्शन आहे. काही मशीनला काय होतं, मशीन चालू केली की लाईट चालूच राहते, पण ह्याचं नाही तसं. आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण लावू शकतो, जेव्हा म्हणजे नाही का आपल्याला नको त्यावेळेस आपण बंद करू शकतो. असं आहे लाईटीचं. तर बघू शकता ही अशी मशीन आहे. त्याला ऑइलची टाकी खाली आहे याच्या नाही का. आपण एकदा टाकी गच्च भरून घेतली ना तर 6 महिने तरी काही टेन्शन नाही. आपण रोज शिवलं तरी त्याच्यावरती काही प्रॉब्लेम येत नाही. 6 महिन्यानंतर थोडंसं ऑइल कमी झालेलं असतं ते आपण टाकून घ्यायचं असे. आणि हे बघा इथं पण आपल्याला जागा भरपूर दिली आहेत बॉबिन वगैरे ठेवण्यासाठी. हे बघू शकता तुम्ही, हे बॉबिन वगैरे ठेवण्यासाठी इथं जागा भरपूर आहे. इकडे मी लेस वगैरे लावून घेतलेत, म्हणजे नाही का जे बी काय आपलं सामान आहे ते वगैरे लागणारं ब्लाऊजला ते इथं आपण लावून घेतले सगळं. आणि इकडं वरती बघा मी ब्लाऊज टिच करून वरती दोरी बांधून त्याच्यावरती टाकलेले आहे, म्हणजे नाही का कस्टमरला दिसायला पण आपलं व्यवस्थित दिसतं की आपले असे ब्लाऊज आहेत बघा, असे आपण टिच केलेले आहेत सर्व ब्लाऊज. तर एवढे माझे तयार झालेले ब्लाऊज आहेत तुम्ही बघू शकता. आणि माझी फॉलसाठी मी दुसरी मशीन वापरते, ही फक्त शिलाईसाठीच, ह्याच्यावरती फक्त शिलाईच होते. तर ती माझी फॉलची मशीन आहे. तर ह्याच्यावरती फक्त आपण शिलाई करू शकतो, म्हणजे नाही का ब्लाऊज वगैरे टिच करण्यासाठी, फिनिशिंग वगैरे येण्यासाठी ही मशीन आपली चांगली आहे. माझी छोटी मशीन होती पहिली, तर आता मी ही मोठी मशीन 2 वर्ष झालं वापरते आणि छान आहे, म्हणजे अशी वापरायला पण चांगली आहे, मस्त आहे. तर हे बघू शकता तुम्ही, हे बघू शकता मी दाब खालीवर करू शकते असा. इथं पाय येते दाब वरती करायचं आपल्याला. हे बघा म्हणजे आपण गुडघ्याने पण हे करू शकतो. हे असं मागं घेतलं की आपला दाब खालीवर होऊ शकतो, खालीवरती होऊ शकतो. हे बघा मी पाय गुडघ्यापाशी असतो तो आपण बरोबर हे केलं की गुडघ्याने आपल्याला करता येतो. आणि आपल्याला जर टिप खाली पाठीमागे पुढे करायचे असेल नाही का आपण टिप मारताना, तर मी तुम्हाला दाखवते. आपल्या जसं साध्या मशिनी असतात ना, तर त्यांचं काय असतं
इथं दाब असतो पाठीमागं. हे बघा ह्याला पण आहे इथं पाठीमागं. हे पाठीमागं बघा ह्याला पण आहे. आणि आपल्याला म्हणजे नाही का शिलाईसाठी सोपा पडणारा हा गुडघ्यातला दाब आहे. तिथून आपण असं डायरेक्ट खालीवरती करू शकतो दाब. हे बघा. तर मी तुम्हाला दाखवते. हे बघा. आणि आपल्याला नाही का जास्ती टिप घ्यायची असेल तर हे बघा इथं हे आपल्याला मागे पुढे करून घ्यायचं असं नुसतं एवढं करायचं मशीन चालू असताना. तर बघा तुम्हाला मी दाखवते. हे बघा. हे बघा आता मशीन चालू आहे तर मी तुम्हाला हे दाखवते. हे कापडाचं मागं पुढं असं करून आपण टिप मारू शकतो. वापरायला ही खूप सोपी आहे आणि छान आहे मशीन. तुम्ही नक्की वापरा. आशा आहे की तुम्हाला सगळं माहिती कळाली असेल व्हिडिओमध्ये. थँक्यू.